चैत्राची नवी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात. एक गुढी मराठी अस्मितेची, एक गुढी मराठी संस्कृतीची. सर्वच आपल्या या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, निरोगी आरोग्य लाभावं आणि भरभराटीचं जावं अशी मनोकामना आणि पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. स्वागत करतोय नवीन वर्षाच्या निमित्ताने एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ भन्नाट अशा निमित्तानं कारण हा नव्या पर्वातला एक नवीन व्हिडिओ आहे आणि इथून पुढचा अट्टहास बरंच काही वेगळं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं आहे आणि त्यासाठी तुमचा प्रतिसाद प्रचंड महत्वाचा आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रत्येक बैलगाडा प्रेमीला, प्रत्येक शेतकरी बैलगाडा मालकाला या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्यात. आणि या शुभेच्छा फक्त यासाठी नाही की त्यांनी जिंकावं, तर त्यांच्या मनामध्ये संयमाची प्रेरणा जागृत राहावी. त्यांना सुद्धा जिंकण्यासाठी एक आशेचा किरण त्यांच्या मनामध्ये तरळत राहावा, यासाठीचा हा संपूर्ण सबंध व्हिडिओ असणार आहे. तर स्वागत पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. मंडळी, जसं की मोठा लक्षा ही छकडी शर्यतीला लाभलेली देन, आरत परतला हरण्या ही लाभलेली देन, घाटाला मन्या लाभला आणि तसंच बिनजोडला सोनारपाड्याचा सोन्या आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळात मथुर. आपलं भाग्य म्हणावं लागेल की आपल्याला मोठ्या लक्षाच्या नंतर या 3 फेऱ्याच्या छकडी शर्यतीत बकासूर ही ईश्वरानं या 3 फेऱ्याच्या छकडी शर्यतीला एक देण दिली. आणि ही देण अशी दिली की ज्या बकासूरनं बैलगाडा शर्यत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवरती नेलं. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक वेगळीच चमक आली. ज्या लोकांना बैलगाडा म्हणजे नेमका काय असतो, किंबहुना हा नाद नेमका कोणी करावा, ह्या सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या. त्या प्रत्येक सुशिक्षित माणसाला सुद्धा हे बैलगाडा शर्यत क्षेत्र ज्या बैलानं माहित करून दिलं, तो बकासूर. आता त्याच्याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण ते प्रत्येकाला ज्ञात आहे. परंतु मंडळी, होतं असं की आपल्याला असं वाटत असतं की प्रत्येक बैल प्रत्येक मैदानात जिंकत राहावा. मंडळी, ज्यावेळी एखाद्या मैदानात 1000 गाड्यांची नोंद होते, तेव्हा तिथं 2000 बैल येत असतात आणि त्या 2000 मध्ये काहींना जिंकायचं असतं. पण प्रयत्न तर प्रत्येक जण करून आलेला असतो. प्रत्येक जण प्रत्येक नंदीला पैलवानासारखा जपत असतो, त्याच्यावरती नितांत प्रेम करत असतो आणि प्रत्येकाला वाटत असतं की त्या मैदानाचा गुलाल आपल्या बाळी लागला पाहिजे. प्रत्येकाचा त्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतो. आता तुम्हाला जसं वाटतं की मथुर जिंकावा, बकासूर जिंकावा, सुंदर जिंकावा, सर्जा जिंकावा, तसं मलाही वाटतं. परंतु प्रत्येकाचा एक काळ असतो, प्रत्येकाचा एक स्टार असतो आणि त्या काळामध्ये तो बैल, तो खेळाडू खेळत असतो. आता ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात नेमकं तसंच आहे. एक काळ होता ज्या काळामध्ये जिंतीचा सोन्या, येळगावकरांचा वाजा, शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगावकरांचा सुंदर, छोटा लक्षा मोठा लक्षा, नावं घ्यायला कमी पडतील अशी बैल ती एक फळी पळत होती. त्याच्यानंतर बैलगाड्यावरची बंदी हटली, भारत सुंदरची गाडी पळायला लागली. त्याच्यानंतर आता बकासूर, सर्जा, चिक्या अशी अनेक बैल पळत आहेत. परंतु हीच बैल जर पळत राहिली तर सर्वसामान्यांना गुलाल कधी भेटणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आता बैलगाडा शर्यत क्षेत्र एवढ्या उंचीवरती जाऊन पोहोचलंय की त्याला आता एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्यासाठी जसं बैल मालकांनी, बैलगाडा संघटनेनं प्रयत्न केले, तसं बैलगाडा शौकीनांनी सुद्धा प्रयत्न केला. सोशल मीडियावरती काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकारानं किंबहुना युट्यूबर क्षेत्रात जे कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतात त्या प्रत्येक माणसानं प्रयत्न केला आणि ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्राला अजून एक चांगलं ग्लॅमर यावं, त्याची एक वेगळी अजून उंची प्राप्त व्हावी असं प्रत्येकाला वाटतंय. आणि प्रत्येकालाच असं वाटतं की बकासूर जिंकत राहावा किंवा बकासूरला गुलाल भेटावा. हे सगळं जरी खरं असलं तरी मला फक्त इतकंच सांगायचंय की प्रत्येक जण जिंकण्यासाठी खेळत असतो आणि प्रत्येकाला प्रत्येक मैदानात न्याय मिळाला पाहिजे. आता काही मैदानं अशी होतात ज्या मैदानात निकाली पंच असतील, संघटना असेल, किंबहुना आयोजक असतील, किंबहुना बैलगाडा मालक असतील, त्यांना नेमकं काय चाललंय ते त्यांनाच कळत नाही आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये एका विशिष्ट बैलगाडा मालकावरती अन्याय होतो, एका विशिष्ट नंदीवरती अन्याय होत असतो. मित्रांनो, काही का असाना, परंतु ज्यावेळी माणूस जिंकून सुद्धा त्याला हरवलं जातं ना, त्यावेळी त्या माणसाची हाय त्या
प्रति माणसाला लागत असते आणि त्यासाठी कुठलंही क्षेत्र असू द्या ते संयमानं शिस्तीनं खेळलं पाहिजे. त्याच्यातील जे नियम आहेत त्या नियमांना आपण खरंच आत्मसात करतोय का, प्रत्यक्षात कृतीत उतरवतोय का, याचा विचार कुठेतरी बैलगाडा संघटनेनं केला पाहिजे. कारण मी सुद्धा ह्या बैलगाडा शरीर क्षेत्राचा एक सदस्य स्वतःला मानतो. कारण जरी मी एक सुशिक्षित असलो तरी ह्या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये स्वतःला मी झोकून घेतलंय. जेव्हापासून भारत सुंदर ही गाडी पळत होती तेव्हापासून त्या सुंदर वरती आणि भारत वरती माझं नकळत प्रेम जडलं गेलं आणि तेव्हापासून म्हणजे त्या काळापासून ते आतापर्यंतचा जरी कुठल्याही मैदानाचा किंवा कुठल्याही बैलाचा इतिहास विचारला तरी 100% नाही पण 90% तर मी निश्चित स्वरूपात सांगू शकतो. तर मला असं वाटतं की आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्वच बैलगाडा शौकीन असतील आणि विशेष करून बैलगाडा प्रेमी असतील जे प्रत्येक बैलाचे फॅन्स असतात. मित्रांनो, जसं बकासूर मथुर हे जिंकले पाहिजेत तसं तळागाळातली बैल सुद्धा जिंकली पाहिजेत. मान्य बकासूर 2 नंबरच्या 3 नंबरच्या किंवा तळागाळातल्या अंधारातल्या बैलांना उजेडात आणण्याचं काम करतोय, परंतु बकासूरला जर एखादी गाडी घासत असेल तर तिला निकाल दिला पाहिजे. आता तुम्हाला वाटत असेल परवाच्या प्रकरणावर बोलतोय का, तर मला अजिबात त्या प्रकरणावरती बोलायचं नाही. ते त्या पावसात मिटवून घेतील, परंतु येणाऱ्या ह्या नववर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विशेष करून बैलगाडा संघटनेनं या म्हणजे आत्मसात केला पाहिजे. आता बरेच युट्यूबर क्रिएटर याच्यामध्ये काम करतायत. प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करत असतो, परंतु माझा एक छोटासा प्रयत्न असेल, जरी मी संपूर्ण बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये कार्यरत नसलो तरी सुद्धा, की बैलगाडा शरीर क्षेत्रातल्या प्रत्येक गाडा मालकाला, प्रत्येक ड्रायव्हरला, प्रत्येक नंदीला आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या त्यावेळी न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने कुठल्याही प्रकारचा अंग काढून न घेता प्रयत्न केला पाहिजे. तर पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बकासूर मथुर बरोबर सर्वच नंदी येणाऱ्या काळामध्ये जिंकत राहू, त्यांच्या मालकाच्या भाळावरती गुलाल लाभत राहू पांडुरंगाच्या आशीर्वादाचा, एवढ्याच मनोकामना. आणि भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवा कंटेंट, ग्रामीण जीवनाचा बैलगाडा शरीर क्षेत्रातला एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.